रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आज 58वा भाग आहे. आजचं शीर्षक थोडं वेगळं दिलेलं आहे बघा. कल्पनांकडून परिणामांकडे. हे भाषांतर आहे. भाषांतर कशाचं आहे तर एका उद्योगाच्या नावाचं हे भाषांतर आहे. आयडियाज टू इम्पॅक्ट्स. म्हणजे आपल्याला कल्पना सुचते, ती प्रत्यक्षात आणणं पुरेसं नाही आहे, तर ती प्रत्यक्षात आल्यानंतर तिचे जे परिणाम व्हायला पाहिजेत तेही होणं गरजेचं आहे, असं हे शीर्षक सुचवतं आहे. आणि ह्या उद्योगाला सुद्धा हे जे नाव दिलं आहे ते किती चतुराईनं दिलेलं आहे बघा. आयडियाज टू इम्पॅक्ट्स. आयडिया नुसती सुचली, तिची अंमलबजावणी झाली हे पुरेसं नाही आहे, तर तिच्यातनं जो अपेक्षित परिणाम आहे तो परिणामही साधला पाहिजे. आयडियाज टू इम्पॅक्ट्स हा पुण्यातला एक उद्योग आहे. IT क्षेत्रातला उद्योग आहे. परवा आपण बाप कंपनीवरती व्हिडिओ केलेला होता. आज त्याच अनुषंगानं ही नव्यानं कळलेली माहिती. गिरींद्र कसमळकर हे या उद्योगाचे प्रमुख आहेत आणि ते आणि मी एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत. योगायोगाने ते करत असलेल्या कामाबद्दल मला माहिती मिळाली आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांच्याकडनं ते काय काम करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ही एक IT कंपनी आहे. वेगवेगळे ITचे प्रोडक्ट्स ते करतात, पण त्यांच्या रचनेमध्ये, मॉडेलमध्ये एक फार आकर्षक गोष्ट दडलेली आहे. ती अशी आहे की त्यांनी साधारणपणे काय असतं, कुठलाही उद्योग असला तर ते 3 स्तरांवर मनुष्यबळाची रचना असते. पहिला स्तर जो असतो मनुष्यबळाचा तो कोर टीम असतं. डायरेक्टर, CEO हे सगळे त्यात येतात. एकूण व्यवसाय कसा वाढवावा, क्लायंट कसा आणावा, फायनान्स कसा बघावा, हे सगळे महत्त्वाचे निर्णय ते घेतात. दुसरा स्तर जो असतो तो मिडल लेवल मॅनेजर्स असतात आणि तिसरा स्तर जो असतो तो सगळा वर्कफोर्स असतो. कुठल्याही उद्योगाचं साधारण हे असं स्ट्रक्चर असतं. पहिल्या स्तरापेक्षा दुसऱ्या स्तरात अधिक व्यक्ती असतात आणि दुसऱ्या स्तरापासून तिसऱ्या स्तरात त्याहून जास्त व्यक्ती असतात, म्हणून याला पिरॅमिडची रचना असं म्हणतात. आता आयडियाज टू इम्पॅक्ट्समध्ये जे मॉडेल त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यामध्ये कल्पना अशी आहे की मिडल लेवल मॅनेजर्स आणि वर्कफोर्स हा पुण्यामध्ये मर्यादित न करता, पुण्यामध्ये न ठेवता तो छोट्या शहरांमध्ये आणि पर्यायानं खेडेगावांमध्ये आपल्याला नेता येईल का, जेणेकरून खेडेगावांमध्ये ITचं युग पोहोचेल. खेडेगावातल्या लोकांना ITची नोकरी करण्याकरता शहरात यावं लागणार नाही, स्थलांतर करावं लागणार नाही. कारण शहरात स्थलांतर करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. शहरामध्ये बाकी सगळ्या सोयी होऊ शकतात, परंतु राहण्याची सोय आणि तीसुद्धा चांगली आरोग्यदायी अशी राहण्याची सोय होऊ शकत नाही. त्यामुळे IT युग खेड्यात नेणं, छोट्या शहरात नेणं अशा उद्देशानं ही कंपनी काम करते. कसमळकरांशी बोलताना त्यांनी मला अशी माहितीसुद्धा दिली की अशा पद्धतीच्या आणखीन काही कंपन्या आहेत. त्यांचं नाव, एकाचं नाव आहे हे देसी क्रू, ही एक कंपनी आहे. ही सुद्धा अशाच पद्धतीनं खेडेगावात ITचे उपक्रम न्यावेत अशा हेतूने काम करते आहे. रुरल शोर्स म्हणून दुसरी एक कंपनी आहे. तेही अशाच पद्धतीनं ITचा उद्योग खेडेगावांपर्यंत न्यावा, ग्रामीण जनतेपर्यंत न्यावा अशा पद्धतीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यांनी एक नाव सांगितलं, श्रीधर वेंबू, जे अमेरिकेत शिकलेले होते. त्यानंतर ते भारतात आले आणि त्यांनी पहिल्यांदा चेन्नईमध्ये अशा पद्धतीनं ग्रामीण भागात आपली IT कंपनी चालू केली. अगदी 12वी पास कमी शिकलेल्या मुलांनासुद्धा त्यांनी आपल्या कंपनीकरता तयार केलं. भारत सरकारने त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना पद्मश्री देखील दिलं. तर असे काही प्रयत्न चाललेले आहेत. त्यांना यश हळूहळू मिळतं आहे. काही काळ जावा लागेल आणि खरोखरीच IT युग खेड्यामध्ये पूर्ण अर्थाने अवतरेल असं मला वाटतं. त्यामुळे गिरींद्र कसमळकरांनी खेड्यांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये ITचे उपक्रम करणं हे एक फार महत्त्वाचे काम ते करत आहेत. आज अहमदनगर असेल, नाशिक असेल, शिरूरमध्ये ढवळगाव नावाचं गाव असेल, राजगुरुनगर असेल, रत्नागिरी असेल, अशा ठिकाणी त्यांनी आपली केंद्र उघडलेली आहेत. मुख्य ऑफिस पुण्यामध्ये आहे. तुम्ही त्यांच्या ऑफिसचं चित्र या व्हिडिओमध्ये मी दाखवतो आहे. किती आकर्षक झाडांचा देखावा केलेलं त्यांचं ऑफिस आहे
हे आपल्याला त्या याच्यावरनं दिसू शकेल की निसर्गप्रेम, एन्व्हायरनमेंट हे सुद्धा कुठेतरी मूल्य यामध्ये आपल्याला दिसतं आहे. आता हे जेव्हा ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरांमध्ये जातात तेव्हा दोन्ही तिन्ही प्रकारे ते काम करतात. म्हणजे स्वतःचंच केंद्र चालू करणे हा एक प्रकार झाला. तिथला स्थानिक कोणी जर अशा पद्धतीचं केंद्र चालू करण्यात इंटरेस्टेड असेल तर त्याला सर्वतोपरी मदत करणे, त्याचं केंद्र उभारण्यात त्याला हँडहोल्डिंग सपोर्ट असं ज्याला म्हणतात तसा देणं, अशा पद्धतीचं काम करतात. किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांच्याबरोबर ते भागीदारी करून तशी युनिट्स ते चालू करतात. त्यामुळे भागीदारीच्या माध्यमातून सुद्धा स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणं हा या सगळ्या मागचा कसमळकरांचा हेतू आहे. आज जे 4-5 ठिकाणी काम चालू आहे ते त्यांना तशा पद्धतीची केंद्र वाढवायची असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नांना चांगला यश मिळो अशी मी शुभेच्छा देतो. आणि याच पद्धतीचे प्रयत्न इतर कुठे चालू असतील आणि त्याची माहिती आपल्याला असेल तर ती जरूर कॉमेंट्सच्या माध्यमातून मला कळवावी असं मी सांगतो. ज्या कुणाला अशा पद्धतीनं आपल्या गावात IT उद्योग सुरू करायचा आहे अशांना ही आयडियाज टू इम्पॅक्ट्स ही कंपनी मदत करू इच्छिते हे पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.